नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे गालफोगी. त्याला मम्स पण असे म्हटले जाते. लाळ ग्रंथी म्हणजे सलावरी ग्लँड आणि वृषण म्हणजे टेस्टिस, अंडकोश व क्वचित शरीरातील इतर अवयवांना विषाणू संसर्ग झाल्यामुळे हा रोग होतो. हा साथीचा रोग असून 5 ते 15 वर्षाच्या मुलांना होतो. शाळेमध्ये एका मुलापासून इतर मुलांना होतो. हा आयुष्यात फक्त एकदाच होतो, क्वचितच दुसऱ्यांदा होतो. आता ही लक्षणे काय आहेत? पहिले लक्षण सूज आणि वेदना हे असते. कानाच्या खाली वेदना होतात, मान आणि जबडा आखडून जातो, ताप येतो, 3-4 दिवसात ताप उतरतो. सूज आधी एका गालाला येते, मग दुसरा गाल सुजतो. लाळ ग्रंथीवर दाब दिला तर दुखते, चावताना आणि गिळताना त्रास होतो. तारुण्यामध्ये पुरुषांना हा रोग झाला तर त्याचा अंडकोश म्हणजे टेस्टिस किंवा वृषणावर परिणाम होतो. स्त्रियांमध्ये स्त्रियांच्या अंडकोशावर म्हणजे ओव्हरीजवर परिणाम होतो. पुरुषांचे वृषण म्हणजे टेस्टिस सुजतात, वेदना जास्त होतात, ताप खूप असतो, रुग्णाला भ्रम होऊ शकतो, विषण्णता येते, गालफुगीमुळे मेंदूज्वर होऊ शकतो, डोके आणि मान दुखते, रुग्ण चिडचिड करतो. हा रोग अग्निपिंडात पसरला तर पोट दुखते, भूक लागत नाही, उलटी होते. याची कारणे काय आहेत? कानाजवळ जबड्यामध्ये ज्या लाळ ग्रंथी असतात त्यांना विषाणू संसर्ग झाला तर गालफुगी होते. या विषाणूचे नाव आहे पॅरामिक्झो व्हायरस. विषाणू संसर्ग झाल्यानंतर 2 आठवड्यांनी लक्षणे दिसतात, परंतु खरे कारण हे अयोग्य आहार हेच आहे. ताप उतरेपर्यंत रुग्णाने झोपून राहावे. काही दिवस संत्र्याचा रस त्यात निम्मे कोमट पाणी टाकून घ्यावे. मोसंबी, सफरचंद, अन्न, द्राक्षे, गाजराचा रस यापैकी कशाचा एकाचा रस दिला तरी चालतो. सुजेवर दर 2 तासांनी 10 मिनिटे आधी उष्ण आणि नंतर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. जंतुनाशक औषधाच्या गुळण्या करून तोंड स्वच्छ करावे. सूज उतरल्यावर आणि चावायला त्रास होत नसेल तर काही दिवसांनी फळे खायला द्यावी. नंतर हळूहळू पौष्टिक आहार सुरू करावा. आहारामध्ये फळे आणि भाज्या असाव्यात. आता यावर घरगुती उपचार काय? तर गालफुगीसाठी हरितकी अत्यंत गुणकारी आहे. हरितकी पाण्यात वाटून त्याचा लेप सूज आलेल्या भागावर लावावा, सूज उतरते. पिंपळाच्या पानांना तूप लावून ती गरम करावी आणि सुजेवर बांधावी. कोणत्याही सुजेवर कोरफड अत्यंत उपयोगी आहे. कोरफडीचे पान एका बाजूने सोलावे, त्यावर हळदीची पूड टाका आणि ते पान सुजेवर बांधावे. शतावरी आणि मेथ्या एकत्र वाटून त्याचा लेप सुजेवर लावावा, त्याने सूज उतरते. आल्याचा लेप सुजेवर लावल्याने सुद्धा लेप वाळेपर्यंत सूज उतरते. हळदीची पूड आणि कडुनिंबाची पाने एकत्र करून त्याचा लेप सुजीवर लावावा, तरी सुद्धा आपल्याला चांगला आराम मिळतो. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.